श्री स्वामी समर्थ. फार पूर्वी भद्रदेश नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा एक धर्मनिष्ठ आणि पराक्रमी राजा राज्य करत होता. राजाकडे संपत्ती, वैभव, सैन्य सर्व काही होते. पण त्याला एकच दुःख होते, त्याला मूलबाळ नव्हते. राजा आणि राणी अनेक वर्षे दुःखी होते. एके दिवशी राजाने संत महात्म्यांचा सल्ला घेतला. त्यांनी राजाला सावित्री देवीची उपासना करायला सांगितले. राजाने 18 वर्षे कठोर तपश्चर्या केली. अखेर देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, राजा, तुझ्या घरी एक तेजस्वी कन्या जन्माला येईल. काही दिवसांनी राणीला कन्या रत्न प्राप्त झाले. देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे त्या कन्येचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री जशी जशी मोठी होत गेली तसे तिचे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सद्गुण सर्वत्र प्रसिद्ध झाले. विवाह योग वय झाल्यावर राजाने योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. परंतु सावित्रीने स्वतःच देशभर फिरून वर निवडण्याची इच्छा व्यक्त केली. एके दिवशी वनात फिरताना तिने सत्यवान नावाचा राजपुत्र पाहिला. सत्यवान अत्यंत गुणी, शूर आणि सद्गुणी होता. परंतु त्याचे वडील राजा त्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते. त्यामुळे ते कुटुंबासह जंगलात राहत होते. सावित्रीने सत्यवानलाच आपला पती म्हणून निवडले. सावित्री राजवाड्यात परत आली आणि तिने आपल्या वडिलांना सर्व सांगितले. त्याच वेळी नारद मुनी राजदरबारात आले. त्यांनी सत्यवानाचे सर्व गुण सांगितले, पण एक दुःख गोष्टही सांगितली. नारद मुनी म्हणाले, सत्यवान सर्व गुणी श्रेष्ठ असला, पण त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. हे ऐकून राजा अश्वपती दुःखी झाला. त्याने सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले. पण सावित्री ठामपणे म्हणाली, पिता, भारतीय स्त्री एकदाच पती निवड करते. मी सत्यवानलाच माझा पती मानले आहे. मुलीचा निश्चय पाहून राजाने सत्यवान आणि सावित्रीचा विवाह लावून दिला. विवाहानंतर सावित्री जंगलात सासू सासऱ्यांसोबत राहू लागली. ती अत्यंत प्रेमाने सर्वांची सेवा करत लागली. दिवस जात होते, पण नारद मुनींनी सांगितलेला दिवस येत होता. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते, त्या दिवशी सावित्रीने 3 दिवस उपवास केला. सकाळी सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी निघाला. सावित्रीनेही त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह करू लागली. दोघे जंगलात गेले. काही वेळाने सत्यवानला अचानक डोके दुखू लागले. तो म्हणाला, सावित्री, माझे डोके खूप दुखत आहे. मला खूप थकवा जाणवत आहे. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. काही क्षणातच सत्यवानने आपले प्राण सोडले. तेवढ्यात यमराज तिथे प्रगट झाले. त्यांनी सत्यवानाचे प्राण आपल्या पाशात बांधले आणि दक्षिण दिशेला निघाले. पण सावित्री त्याच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, देवी, तू इथपर्यंत आलीस, आता परत जा. सावित्री नम्रपणे म्हणाली, जिथे माझे पती जातील तिथपर्यंत जाणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. सावित्रीचे प्रतिव्रत, तिचे ज्ञान आणि नम्रता पाहून यमराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, सावित्री, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. पतीचे प्राण सोडून एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना दृष्टी द्या. यमराज म्हणाले, तथास्तु. तर ही सावित्री यमराजाच्या मागे चालत राहिली. पुन्हा यमराज म्हणाले, आणखी एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो. यमराजांनी तोही वर दिला. तरीही सावित्री थांबली नाही. यमराज म्हणाले, सावित्री, तू महान पतिव्रता आहेस. अजून एक वर माग. सावित्री म्हणाली, माझ्या पित्याला 100 पुत्र होत. यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्री पुन्हा चालत राहिली. शेवटी यमराज म्हणाले, तू अजून एक वर माग. सावित्रीने बुद्धी चालवली आणि म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र होत. यमराजांनी तथास्तु म्हटले, पण लगेच त्यांना आपली चूक लक्षात आली. सत्यवान जिवंत नसेल तर सावित्रीला पुत्र कसे होतील? सावित्रीच्या पतिव्रतामुळे ती आणि बुद्धीमुळे यमराज नतमस्तक झाले. ते म्हणाले, सावित्री,
तुझे पतिव्रत्य महान आहे. मी सत्यवानाचे प्राण तुला परत देतो. असे म्हणून यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत केले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. नंतर त्याच्या वडिलांना म्हणजे राजाला दृष्टी मिळाली आणि त्यांचे राज्यही परत मिळाले.